दरम्यान कळवा हॉस्पिटलच्या समोरून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत। कपिल, आपण पाहतोय की आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय असं कळतंय। आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। तुम्ही सध्या कुठे आहात आणि काय सध्याची परिस्थिती, काय अपडेट्स? नक्की सर्वात मोठी बातमी जी हातात येते ती म्हणजे ज्या अधिकाऱ्याला गोळी लागली होती, ज्या पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागली होती, त्याला आत्ता काही क्षणापूर्वी इथून ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। हे कळवा हॉस्पिटल आहे। कळवा हॉस्पिटलमध्ये सर्व पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत आणि अक्षय जो आहे आरोपी मृत्यू त्याला आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे। इथेच उपचार सुरू होते। जो पोलीस जखमी झाला त्याच्यावर उपचार सुरू होते आणि त्याला तात्काळ आत्ता थोड्या वेळापूर्वीच म्हणजे काही 5 मिनिटापूर्वीच त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे कारण त्यांच्या मांडीला गोळी लागलेली आहे आणि त्यासाठी ही हालचाल केलेली आहे पोलिसांनी। त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट करण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे मात्र अक्षय शिंदे आहे त्याला इथे ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। तुम्ही बघू शकता काही वेळा त्याचं पोस्टमॉर्टम होऊ शकतं। त्याला डोक्याला गोळी लागली असं कळते आणि तुम्ही बघू शकता ही जी दृश्य आहेत ही दृश्य जी मीडियाकडे फक्त आहेत। ज्या ठिकाणी अक्षयला ठेवण्यात आलेलं आहे, अक्षय जिथे आहे तिथला हा भाग आहे जिथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अक्षय मृत्यू झालेला आहे। आता ह्या सर्व गोष्टीचा तपास एका प्रकारे पोलीस करतीलच, परंतु सध्या तरी ही कळवा हॉस्पिटल म्हणजे ठाण्यातील शिवाजी छत्रपती हॉस्पिटल कळवा हॉस्पिटलची जी दृश्य आहेत काही वेळापूर्वी इथूनच जो अधिकारी जे जखमी झाले होते त्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्यात आलं होतं। आता जी पोलीस आहे यंत्रणा आहेत ती आता ह्याचा पुढचा चौकशी करतील, नक्की हा प्रकार काय होता, त्याचबरोबर कशा प्रकारे हा प्रकार घडलेला आहे, ह्याच्यामध्ये काय नक्की घडलं, या सर्व गोष्टीचा तपास आता पोलीस अधिकारी करणार आहेत। अनेक पोलीस अधिकारी इथे हजर झालेले आहेत। सिनियर पीआय लेवलचे, डीसीपी लेवलचे अधिकारी जे आहेत, एसीपी लेवलचे अधिकारी इथे हजर झालेले आहेत आणि या सर्वच घटनेचा तपास ते करत आहेत। तुम्ही बघू शकता इथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। कळवा हॉस्पिटल आहे आणि इथे जो गेट आहे मेन तो बंद करण्यात आलेला आहे। अक्षयची जी बॉडी आहे ती आतमध्ये आहे आणि ह्याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलेलं आहे दुपारची ही घटना आहे, जवळपास 2:30-3ची ही घटना आहे जेव्हा अक्षयला ठाणा कोर्टातनं तलोजा जेलमध्ये घेऊन जात होते तेव्हा अक्षयने त्या पोलीस जो कर्मचारी होता त्याची रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न केला। 3 राऊंड त्यांनी त्यांच्यावर फायर केलेले आहे, त्यातली एक गोळी त्यांच्या मांडीवर लागलेली आहे आणि त्यांना आता ज्युपिटर हॉस्पिटल ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि बचावात्मक सेफ्टीसाठी पोलिसांनी फायरिंग केली त्याच्यावरती। त्याच्यामध्ये अक्षयला डोक्याला गोळी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे असं समोर आलेलं आहे। एकंदरीतच ह्याच हॉस्पिटलमध्ये आता अक्षयला आणलं होतं उपचारासाठी आणि उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे असं समजतंय। काही वेळातच खरा जो रिपोर्ट आहे किंवा जे खरं काय कारण आहे ते समोर येऊ शकतं आणि जे काय घडलं हे समोर येऊ शकतं। त्यासाठी इथे अधिकारी जे आहेत मोठमोठे अधिकारी इथे आलेले आहेत आणि त्याचा तपास जो आहे तो त्या अनुषंगाने सुरू आहे। एकंदरीतच हा पूर्ण दरवाजा आहे सेफ्टीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा पहारा इथे पाहायला मिळतोय। निश्चितच कपिल, आपण पाहतोय की आता कळवा रुग्णालयाच्या बाहेर तुम्ही सध्या उपस्थित आहात। झी 24 तासच्या माध्यमातून ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय। सध्या तिथल्या काय घडामोडी आहेत, कुठले वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत, पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात केलेला दिसतोय, तिथं काय काय घडतंय काय तुम्ही सांगू शकाल? नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे थेट मागे का हा जो कळवा हॉस्पिटल आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये दोघांनाही आणण्यात आलं होतं जेव्हा ही घटना घडली दुपारी। त्याच्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला असं समजते, तर जे दुसरे अधिकारी आहेत त्यांना मात्र ज्युपिटर हॉस्पिटल इथे हलवण्यात आलेलं आहे। आत्ताच काही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य दिलेली आहेत, त्यांना ज्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले ती दृश्य आपण दिलेली आहेत आणि त्यांना आता ज्युपिटरमध्ये नेण्यात आले। त्यामुळे एकंदरीत त्यांच्यावरही तातडीने शस्त्रक्रिया करायची आहे, त्यामुळे पोलिसांनी उचललेली पावलं आहेत। त्याचबरोबर जे एसीपी डीसीपी लेवलचे जे अधिकारी आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे कळवा हॉस्पिटलचे थेट दृश्य आणि ते आता ह्या गोष्टीचं पूर्ण चौकशी करणार आहेत। नक्की हा प्रकार काय होता, नक्कीच काय घडलं होतं आणि अक्षयने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता का आत्महत्याचा प्रयत्न होता, ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत जी विरोधक आता उपस्थित करत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतील। इथले अधिकारी पोचलेले आहेत आणि ते आता पूर्णच अक्षयची जी बॉडी असेल जी गोळी लागलेली आहे त्याचा पूर्ण तपास, त्याचबरोबर त्या घटनेचा इथे जाऊन ते तपास करणार आहेत। अशा
अनेक गोष्टी तपास आता समोर येणार आहे आणि या तपासातनं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ह्याच्यावर आता राजकारणही सुरू झालेलं आहे. अनेक विरोधकांनी याच्यावरती आता हल्लाबोल केलेला आहे. नक्की ही घटना जी घडली आहे त्याचा निषेध केलेला आहे या सर्व विरोधकांनी. त्यामुळे आता सत्ता जरी असतील ह्याच्याकडे कसं बघतायत, त्याचबरोबर पोलिस आपली ही इन्क्वायरी ही शोध मोहीम कशा प्रकारे करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.